शेतीनी देव जेथो उत्पन्न तो हा गजानन माय बाबा आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू अकर महेश तुका म्हणे आयशी हाय वेदवाणी पहावे पुराणी व्यासांची आकारत ब्रह्मा उकारत विष्णू मकर महेश मंगलमय मंगल या शुभ वातावरणामध्ये घेतलेला भंग हाडाचं काळ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस मांसाचा चुना करून 4,500 बांगेची मुली केली आणि हे 4,500 मध्ये चढवत असताना आजचं हे पुष्प गणेश गजानन गणपती बाप्पा यांचं यथार्थ वर्णन करणार आहे. गेल्या 9 दिवसापासून आपला हा उत्सव चालू आहे, गणेश उत्सव. आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणपती बाप्पाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग हा अभंग तुकोबाला यांचा आहे. अभंगाला ओळी 4 आहेत. हा अभंग मराठीतून आहे. काय म्हणतात तुकोबाला नाही हाडाचं काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस 4,500 म्हणून झाले. नेमकं गणपती उत्सवाला का कुठल्या अभंग घ्यायची ते विचार पडतो तीर्थंकराच्या डोक्यात. नवीला गणपती माऊलीचा एकदंता बरेचशे अभंग निवडले जातात. पण म्हणजे नेमकं गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करतो. या गणपती बाप्पाची सुरुवात नेमकी म्हणजे मग नेमकं कोणाचा गणपती सगळं जग सांगतंय. शंकर पार्वती आणि त्यांच्या उद्रे आले मग ते गणपती. पण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत गणपतीची कीर्तन होतं. बरेचसे लोक भेटत आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत. लोक पुढे म्हणजे महाराज गणपती ते मधार्थ तोंड महा काय सूर्यकोटी सर्व कार्याच्या आधी गणपती असतो. कुठं घराचा पाया खोदायचा असतो तरी गणपती बाप्पा. लग्न जमलं तरी नारळ गणपती बाप्पा. लग्नात गणपती मार्गतीला गणपती बाप्पा. एवढं ते सगळे दहाव्याची पंगत आहे. स्वयंपाक करायचा आहे पहिले गणपती बाप्पा. 10व्याची पंगत असते तरी गणपती बाप्पा. गणपतीची असते तरी गणपती बाप्पा. पंक्तीला पहिल्यांदा काय म्हणतात आचारी बुवा लया तांदूळ घ्या राहायला पिठली घ्या सांगतोस का अगोदर काय मग ते म्हणतात महाराज शंकर पार्वतीच्या पुढे गणपती आला. मग मला असं म्हणायचं सगळ्या कार्यामध्ये गणपती असतो. मग ते झालं की नको गणपती होता. हा गणपती तुम्ही सर्व कार्याला आरंभ करत असताना कोर्टामध्ये सुद्धा गणपती. मग तेव्हा कोणता गणपती होता भाऊ. हा गणपती कधी नाही आणि लोकमान्य टिळकांनी सण साजरा केला नाही. कोणी उत्सव चालू केला नाही. हा गणपती सृष्टीच्या आधी होता. आज आहे सृष्टीचा प्रलय झाला तरी राहणार आहे. कसं काय म्हणतात माऊली मावसे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला प्रथमता जी ओढ घातली जाते कोणीकडे बारकाईने थोडं लक्ष द्या. ओम नमोजी आणि वेद प्रती वेद यांचाही अगोदर होता. जय जय स्वसमित आत्मा आणि तेव्हा तुझी आत्मरूपाने सुद्धा तेव्हा सकलात्मती
प्रकाश म्हणे तिथं स्वावधानी पण तो गणपती आम्हाला कोणी सांगितलंच नाही, त्यांचा दोष नाही तिथं. मी ठरवलं म्हणून वेदांच्याही अगोदर होता, देवादिकांच्या अगोदर पण होता, आज पण आहे. पण देवाचे प्रकार पडले 33 कोटी देवी किंवा देवता, कोण कुठे सांगता येते. पण मला मी ज्ञानोबारायाचा सतत तुकोबारायाचा प्राईक आहे. मला जेवढं चांगलं आठवतं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. उलट कुबेर मुक्कामला दिना पुढे घातला बरोबर बोलवायलाच पाहिजे असं आज नाही. रागीला असं बोलतो पण इथं असं बोलतो. गणपती होता मग त्या गजानन कोणता आत्मस्वरूप गणेश होता असं त्यांचं मत आहे. म्हणून काय म्हणतात बाबा, म्हणून तो कोबरा हळाचा काढा रथाचा भारी घातल्याचा दिवस करून मावसाचा चुना केला. लोकांच्या पुढे मात्र जसं तसा परमार्थ मांडला. आम्ही मात्र सांगितलं, लोकांनी ऐकून घेतलं. सांगणाऱ्याने व्यवस्थित सांगावं, ऐकायला ऐकून घ्यावी गोष्ट, पण ऐकून घेतली. कीर्तन ऐकत हो पण ऐकून ऐकत नाही. चांगली गोष्ट आहे. काय म्हणायचं तुकोबाराय, कोणत्या तुकोबाराय सांगितलं, धुडा मालेगाव मनमाड येवला कोपरगाव खेळांचा नारायणगाव पुणे पुन्हा स्टेशन शिवाजीनगर खडकीला पुणे कुंभुतीचं कासारवाडी टेकडेवाडी काणेफाटा मरगवी लोणावळा आणि त्या लोणावळ्याच्या पायथ्यात मुगाम पावली ती माय माऊली नदी छोटीशी इंद्रायणी आणि त्या इंद्रायणी मातेचे नाव छोटस असं एक देहुगाव आणि त्या देहुगावामध्ये तुम्हाला आपल्या पुण्यांच्या वर्षाचा मला तो तुकोबाराय आणि त्यांच्या 4 चरणाचा अभंग सरणार रुचेल 50% संगत साधा शुभ भाषेत आहे. गणपती बाप्पाचं वर्णन करणार आहे. भजनी मंडळ मृदुंगाचा आलेचा पाठ नसेल पण गणपती बाप्पाचा हा अभंग मोबाईलला जरी बोलला तरी पटकन येतो. लगेच आमच्या गुरुजीने एका मिनिटाला आणला. हा अभंग काठ्यात नसावा, माथ्यात नसावा. भाषेत आहे हो. काय बघा त्या अभंगाच्या 4 ओळींचं शब्दशः आता सांगतो, लक्षात वाचायचं कीर्तनातून सांगतोय. शब्दशः हो. ओंकार प्रधान काय तो गणपती बाप्पा कोणता प्रधान? जाऊन ते आपल्या भारत देशाचा मालक कोण आहे? पंतप्रधान. तसा ओंकार प्रधान आहे. 33 कोटी देवी देवतांचा हा केंद्र सरकार आहे. याच्या मनात आलं का ते चालतं. देवाची देवा गणपती देवा तुमचे बळकर कोण नाही का तरी पुढं. जसं पंतप्रधानाची पुढे कोणी जाऊ शकत नाही देशात, तसं गणपती बाप्पा पण कळायला पाहिजे. आत्मस्वरूप आत्माला रूप नाही, रंग नाही, काहीच नाही, बरं नाही. असा असणारा तो गणपती बाप्पा आहे. आणि मग त्याला रूपाला यावं लागलं गणेश. नावालं ओंकार प्रधान रूप गणेशाचे. मग कोण तो गणेश? हे तिन्ही देवाचं जन्मस्थान. कोण? गणपती बाप्पा. या तिन्ही देवांनी त्यांनी सृष्टी मात्र आणली. कोण स्थापित केली? ब्रह्मा. पालन पोषण केलं विष्णू, संवाद करतो महेश. मग या 3 देवतांना जन्माला घालणार गणपती बाप्पा आहे. आणि हे तुकोबारायाचं मत आहे. वावडे तर काहीच सांगू शकत येतं तरी काय. हे संतांचं मत तुम्ही डावरूच शकत नाही. एवढ्यासाठी ते सांगतात हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. आपल्याचं तुमचं जन्मस्थान मोरपडगाव तालुका पहारोडा कोटी दवाखाना. गणपती बाप्पाचं जन्मस्थान काय आहे रे? ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्थ तुझं नमो तुझं नमो असा तो गणपती बाप्पा आहे ना. ओंकार प्रधान रूप घ्यावं लागतं गणेशाचं. बरं मग काय हे तिन्ही देवाचं जन्मस्थान आहे. काय? तिन्ही देवाचं जन्मस्थान. कसं जन्मस्थान आहे? 2 नंबरची ओळ आहे का त्याचं उत्तर आधी तर. आकाराला आला तो ब्रह्मा, उकाराला आला तो विष्णू आणि मकारा महेश. जाणीला तेव्हा गणपती तयार झाला. ओंकार आकार उकार मकार. कसं जमेल लवकर जवळ येऊन सांगतो. जनेबाई महाराज एका अभंगामध्ये म्हणतात नाम कसं तयार झालं? नाम शब्दात मोडत नाही. कसं तयार झालं? शब्द केले जाळा उजळी.
शब्द केले जाणा मग तसं ती देवतांनी जमा करून तेव्हा तयार घडतील ना एक अवधान दिले मग सर्व सुखाची पात्र हे प्रत्येक उत्तर माझं उघड आहे का काय नाम बाकी काय उघड आहे का नाही काय गाव तुम्ही आज भेटू आवरावाच माहिती ठीक आहे हा एकच नाम तारी बाकी सगळी दुकानदारी जाऊ दे बरं ठीक आहे तुम्हाला काय माझं बडवून त्यांचं म्हणणं तेवढं ऐकून घे चालू प्रमाण तुमचं प्रमाण योग्य सोडेल योग्य सोडेल चिंता करू नका मग हो बाबा आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार मैदाना शब्द केले जाणा जुळी पूर्वीचे काय माझे आजीबाई खरं खरं सांगा तुम्ही की पहिले गोधडी आपल्याकडे काय म्हणतात झावर हा वाकर कशी तयार करत आकडे साड्या घालत होत्या मग काय राहत्या तुकडा ना हो तयार व्हाय का नाही ती तसा तुकडा जमा व्हायला विठाल विठाल नामखंड तयार झालेलं नाही शब्द केले जाळा जुडी आता ते नाम विठ्ठला पायी घातली भेटली एक गाव विठोबाचे पण सांगितलं का नाम आमचं असं कोणाला सांगितलं कारण की पुंडलिका भेटी परब्रह्म ज्याला घडवला पण नाही बसवला नाही पण तो एकच देव जगाच्या या बाकी सगळी देवता आहे कारण की देव कधी गुरु करत नाही विठोबाला कोणता गुरु आहे मग तुम्ही रामाचा गुरु सांगू शकता तरी लोक यायला नको का देऊ शकता असं देव कधी गुरु करतच का कृष्णाचा गुरु सांगू शकता देव कधी गुरु करत का एकच गाव आम्ही आणि अनेकांचे काम आणि इथे जागा येऊ मग बरं अजून एक सांगतो तुम्हाला बघा तुमच्या घरामध्ये किती परिवार मला सांगताय ते सांगते तर सगळे चुलत भाऊ पुन्हा पहिले आपण जो होता एक ना पंजोबा नंतर मग लगेच आजोबा नंतर वडील नंतर तुम्ही किती वय घेत एक ना देवासाठी जर पोलीस होतात ते मातात का मग पण मला आठवत ते 30 कोटी शिट्ट्या कारण देवाचे पोलीस होतात ते हा कसं वेळ लागलं जगाला देव म्हणते कसं वेळ लागलं जगाला देव कधी गुरु करत नाही तरी तुम्ही देवच म्हणतात देवाचे कधी पोलीस होते होतं दिवसे पोलीस होते गणक होतोय एवढं मोठं रावणसारखं सैन्य कसं काय देव एका गाव आम्ही विठोबाचे नाव का सांगितलं हे जे तुमचं नाव आहे तुम्ही विठोबाच्या पैसा घालतो तो परब्रह्म आहे परेच्याही पलीकडचा आहे एवढ्यासाठी तोडावं लागलं एवढ्यासाठी मग घरीला पांढरीचा सोड कुठला एकच बरं जाऊ दे आपला तो देव नाही बदल करून घ्यावा आणि एक दिवस सुख व्हावा पहिले देवाचा प्रश्न नाही त्या देवाजवळ सुख आहे का बरेचसे काही देव आहे स्वर्गामध्ये लोक दाखवतात 30 कोटी असतील तर 36 कोटी असतील जवळ तिथे पण ते काय म्हणतात तुमच्या जवळ जे खरं तर सुख आहे त्या सुखासाठी धडपड करतात पण त्यांना ते सुख मिळतं का या सुखाकाराने देव आणि वैकुंठ सोडवणे म्हणजे वैकुंठात सुख आणि म्हणून ते अपेक्षा करतात पण त्यांना मिळत नाही ज्याला मिळालं त्यांना कळत नाही आणि देव या गोष्टीसाठी मात्र धडपड करत असतात त्यांना ते मिळत नाही आणि ज्यांना मिळत त्यांना कळत नाही म्हणून ते म्हणतात तुम्ही जसं जाडाजुळी मात्र ती वाकड तयार केली गोधड तयार केली तसं शब्द केले जाडाजुळी मी ठळा पाहिजे घातली वेळी मग काय शब्द होते आकार होता उकार होता मग केव्हा कुठं तयार झालं ना केव्हा कुठं आकार उकार मग आकार तो ब्रह्मा आकारात कोण होतं ब्रह्मा बुडतो उकारामध्ये विष्णू आणि मकारामध्ये महेश मग तिन्ही देव तिथून उत्पन्न कुठून इथून सुरुवात केली ते म्हणतात ओंकार प्रधान उपदेश तिने देवाचे जन्मस्थान आकार होतो ब्रह्मा उकार होतो विष्णू मकार महेश जाणायला पाहिजे गोष्ट जाणून घेतली तर बरं नाही तर नाही आम्ही मानतो कशाला मानतो मानून काय फायदा आहे गोष्ट जाणली पाहिजे मग मकार महेश जाणायला पाहिजे का गोष्ट कशी आहे सुरुवात कुठून लय कुठून प्रलय कुठं कसं काय होतं कुठून उठतं कुठून जाम थांबतं काय आहे का नाही थांब पडता बरोबर आहे का नाही आता आम्ही कुठून आलो बावडे गावाला कसं उठतो कुठून जमा होतो कुठं आहे काय पत्ता आणि तेवढ्यासाठी आवडी असतात म्हणून ते म्हणतात मकार महेश जाणायला पाहिजे हा जाणलं पाहिजे मग का हो बा आयशे तिन्ही देव जे थोने उत्पन्न प्रकट शब्द आहेत बघा मोबाईल मध्ये गाण्यामध्ये वाचता तुम्हाला असं म्हणतात का असे शब्द आहेत
जे दोन्ही काय म्हणतात ऐशे तिने देव जे दोन्ही उत्पन्न तो हा गजानन माये बापा स्पष्ट ओळी त्यांची बरोबर. 3 नंबरची ओढ शेवटची ओढ बघ पटत नाही का. एक काम करा बघा ते व्यासांचं ते वाङ्मय आहे ना उघडा आता ते सापडेल काय म्हणतात तुका म्हणे ऐशी हाय वेदवाणी आणि पहावे पुराणी व्यासांच्या पुराणामध्ये पहा असं जे का असं जे शब्द केले जाडाजोडी नाम शब्दात मुळत नाही जाडाजोडी केलेलं आहे आणि तेव्हा तुमच्या पुढे समोर आलेलं आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्ही भाग्याचे आहेत म्हणून बसल्या जागी देववृंद मायबापांच्या सेवे करता भंग घेता तुकोबाऱ्यांच्या गणपती बाप्पाचं वर्णन करणारा चौघही चरणाचा शब्दश अर्थ जसं मला सद्गुरू संत आता बुद्धी देतात तसं तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र बटू महाराज आता कीर्तनाला सुरुवात झाली. पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोची आद्य वेद प्रतिपाद्य जय जय समित्या कृपा देवा तुची गणेश सकलात्मती प्रकाशु म्हणी निवृत्तीदास अवतारी जो जयांचे केले स्मरण होय सकळ विधेचे आधी कर्मतेची बंधूची गुरुची नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे दृढ माझे मन पायी बांधावे दाखून तुका म्हणे वाटे आता नका फुटू देऊ वाटे किंवा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती करण जोडितो कथी काळी आपण असावे जोडी किंवा लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाते करिता भावना प्रीती हो नमो ज्ञानेश्वर
जन्मधान रूप गणेशाचे हे तेने देवाचे जन्मधान आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू उकार महेश झाला भक्ती मातेचा विस्तार करण्या अगोदर त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आरंभ करण्या अगोदर आजचं कीर्तन निमित्त काय कारणास्तव कशासाठी कुणासाठी जवळजवळ आलेल्या भाविकांना ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतो त्यांना सर्वांनाच ज्ञात आहे पूर्ण गावकऱ्यांना अखिल वडी ब्रह्मांडाने पांडुरंग परमात्म्याच्या पूर्ण कृपाश्रय साधू संतांच्या चरणस्पर्शाने पुढे झालेली पुण्यवान पुण्यनगरी श्री क्षेत्रातलं मोरपडी हे गाव तालुका पारोडा जिल्हा जळगाव नावाचा जिल्हा पारोडा नावाचा तालुका कुशीमध्ये असणारा एक छोटंसं तीर्थक्षेत्र आपलं हे मोरपड गाव थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने संतांच्या चरणस्पर्शाने पुढे झालेली पुण्यवान पुण्यनगरी आदरणीय सन्माननीय वंदनीय पूजनीय आपल्या गावातील संत श्रीपाद बाबा गणेश मित्र मंडळ या मंडळाच्या वतीनं आज हे कीर्तनाचं छोटंसं पुष्प माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची वाटेवरती आलेले आहे मायबापानं येता 1-1.5 तासपर्यंत तुमची सेवा करेल सेवेमध्ये कुचराई करणार नाही या रोगाला सोडून बोलणार नाही इकडचे तिकडचे काने मला जमत नाही कीर्तन म्हणजे दिलवायला नाही की बात नाही कीर्तन म्हणजे हुंडळवाज नाही कीर्तन म्हणजे दातनीच नाही कीर्तन म्हणजे विनोद नाही कीर्तन म्हणजे डायलॉग नाही कीर्तन म्हणजे चुटकुले नाही कीर्तन म्हणजे एक परिवर्तनाचा मार्ग आणि कीर्तन ऐकून जर परिवर्तन होतच नसेल तर कीर्तन लावायचे नाही लेकरा बाळाला घेऊन कशावर मस्त संसार प्रपंच करायचा चालू द्यायचं पण कीर्तन जर ऐकायचं असेल तर कीर्तन ऐकल्यानंतर परिवर्तन झालं पाहिजे महाराज किंवा बरोबर कीर्तन कोणतं पाहिजे कीर्तनचा प्रकार पडतात 3 कोणत्या कीर्तनातून परिवर्तन होईल कीर्तनाचे प्रकार पडतात 3 तुम्ही कुठलं कीर्तन करतात मला सांगता येत नाही पण संत श्रीपाद बाबाच्या कृपेने सांगून जातो तुमच्या जीवनाचा उद्धार काय उद्धार हो जीवनाचा उद्धार होईल असं कीर्तन सांगून जाईल विठ्ठल जड जीवाचा उद्धार या जड जीवाचा उद्धार होऊ शकतो कीर्तनातून हो कुठल्या कीर्तनातून होऊ शकतो आता जे तुम्ही इथं उभं केलेलं आहे ना हे कमरेला पटका बांधला काय उपरण आहे डोक्याला पटका आहे धोतर आहे पंच आहे बॉडी काय काय असेल ते सांगू नका मग या कीर्तनातून उद्धार होईल का मग हे काय आहे मनोरंजन आहे का नाही टाइमपास आहे का नाही मग हे काय ही साधू संतांची दवंडी काय आहे की ऐका हो ऐका दवंडी पिटवावी ही दवंडी आहे हो ऐका हो ऐका रेशन आलेलं आहे 3 तारखेपर्यंत मुदत आहे ज्यांना भरायचं त्यांचा फायदा नाही भरला तर तोटा असं ही साधू संतांची दवंडी आहे मग हे कीर्तन आहे कीर्तन पण कशाचं तुला द्यायचंय करून तुला द्यायचंय हा बरोबर आहे नाही आधी वेळ बरोबर आहे बरं का हसू नका माय बाबा मग एकदा बघा गाड्या वाजवल्या त्याच्या नावानं पुढे काय काय लागणार आहे बरं पडू बाबा शिकल्या मी तर म्हणतो या मालिकेमध्ये कसा का कीर्तन करावं ना हा त्याने बरोबर पुढे पुढे प्रमाण टाकतो असं चालू रस्ता कधी थाकीच नको हा आळाला टाका तो वाढालीच नको बरं ठीक आहे मग प्रकार पडतात कुठला कीर्तन आहे हे जे तुम्ही व्यासपीठावर कीर्तन लागता हरिभक्तीवर आदरणीय सन्माननीय वंदनीय पूजनीय आमच्या पालिकेतील दोघं बंधू बघा पगारी बंधू असतील उमेश दादा असतील संदीप भाऊ सगळे कीर्तन करणार व्यासपीठावर भाग्यवान गाव आहे तुमचा कीर्तन ठेवलं तुम्ही गणपती बाप्पाचं उद्या गणपती बाप्पाने जो द्यायचा आहे एकच कीर्तन करायला पण छातीपटी गाडी 7-7 कीर्तन करू म्हणायचं बरोबर आहे काही पण कुठं मला काढून पण फाड्या सोडा मी कोणा चाची चिरवली बरोबर कीर्तनाचे प्रकार पडतात कुठल्या कीर्तनातून उद्धार होईल मला सांगायचंय माझ्या ऑनलाईन मला चला महाराज काय करून गेले तुम्ही कीर्तनातून उद्धार होतो पण कुठल्या कीर्तनात मग ह्या कीर्तनात तर अजिबात नाही आहे कसं लाय कीर्तन दवंडी मग दवंडीतून नेमकं काय होईल तुमची जनजागृती समाज प्रबोधन होईल याच्यातून काय होईल प्रबोधन होईल जनजागृती होईल बरं ठीक आहे मग या कीर्तनाला काय म्हणलं जातं काय नाव देणार तुम्ही या कीर्तनाला काय देणार बरं हे जे कीर्तन आहे ना कला संघ कीर्तन काय आहे बरोबर आहे काळी दोन पापा बायचा थोडा सणवाडा देऊ
प्रबल देऊ नको बेस दे हाय काढली ते ठाक दे या तार पडले मनी खाली सरकायची पहिले तुला मनी सरकणार ते सांगते पहिले तुला मनी सरकणार त्या पुन्हा झडे झडे राजू आणि गाडीची टाका तू पुढे बसत होती ना आणि त्यांना कुशाल खाली वर करायला नादाचा विना आहे तो याच्या विरोधात नाही प्रमाण देऊ तुम्ही म्हणतात का मला महाडे काय मनी आहेत का मनी आहेत ना पण त्याला 5 तास तरी 4 तास असतात 3 असतात हा पण विनाच आहे हा फुटका आहे पण तो चांगला आहे फुटकाशी विना अंगा पेरदार मग स्वर लागतात आणि मनी लावणं पडत असेल तर तरी सांगणं पडत हा स्वर आहे ईश्वर घरी मग इथं पण स्वर लावायचा आहे हा पण विना आहे म्हणून याला कला सांगा किती म्हणतात नेमतात धरला पटलो का कोणत्या करायचो पाणी विचार नाही रे हा नाही हा ह्या त्यानुसार तो घ्यायला गेले पहिले इथून त्या निघाले का पहिले त्या होत्या इथून त्या निघालं मग ठीक आहे पहिले इथं लावायचं नंतर बाहेर निघाले बरोबर आहे का विना लावून घ्या पट्टी लावून घ्या काळी पण लावून घ्या पाणी विचार लावून घ्या काय लावून घ्या काय लावून घ्या म्हणून हे कला संघटित इथं कला सादर केली जाते मृदुंगासाठी मृदुंग वाजवतात गंधर्वासारखे मी काही विना वाजवतो पेटी वाजवतो पेटी वाजवत राहण्यासाठी काय करतात पण ही कला संगीत कीर्तन आहे काय आहे म्हणून याला कला संघ कीर्तन म्हणतात कोणतं कीर्तन कला संघ कीर्तन मग याच्यातून जनजागृती समाज प्रबोधन मग का हो भक्तीला सुरुवात कुठून होईल भक्तीला सुरुवात आहे 2 नंबरचं कीर्तन आहे त्याचं नाव आहे सत्संग कीर्तन आहे काय सत्संग कीर्तन म्हणजे काय सत्याचा संग करणं कशाचा सत्याचा संग करणं त्या नाम सत्संग कीर्तन सत्याचा संग कशा सत्य काय आहे ब्रह्मा ही सत्य जगत तो नित्य आहे ब्रह्माच्या संस्कृतीत राहणं आणि त्या नाम सत्संग कीर्तन मग ब्रह्म काय सांगतात ही हा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तुम्हाला आवडती ओवी काढायची आणि एकत्र ओवी तिचा अनुभव घ्यायचा आणि अनुभव आल्यानंतर लोकांना सांगायचा पण नाही ते मग अनुभव नाही पोटी आणि त्यांची आहे पण नाही गोष्टीचा अनुभव आहे का मग त्या ठिकाणी मला सांगायचे आडे ज्ञानेश्वरी बसले जाते 10-20 लोक समोर बसतात ते सत्संगाचा प्रवचन म्हणतो आपण आपल्या भाषेत तिथं विना वाजवला जातो का नाही उर्दू वाजवला जातो का नाही टाळकडे असतात का नाही एक तासाचं प्रवचन म्हणजे या 3 कीर्तन सांगितलं 1 तासाचं प्रवचन म्हणजे या 3 कीर्तन असं आहे मग तिथं सत्याचा संघ आहे स्वर नाही ताल नाही ठेका नाही काय नाही शुद्ध शक्याचे ओळी आहे सांगितलं एकावर राहणं तिथे मला सर्व सुखाशी हे प्रत्येक उत्तर माझं उघड आहे का म्हणून सांगते ना दुर्वशीतेने कृती कार्य या ओळींचा विस्तार करून सांगायचा आणि अनुभव आणून द्यायचा म्हणून ते सत्संग कीर्तन असतं कोणतं असतं मग या सत्संगातून काय होईल भक्तीला सुरुवात होईल काय होईल भक्तीला सुरुवात होईल मग भक्ती म्हणजे नेमकं काय भक्ती तो सब कुछ है भक्ति में तो धोखा है अब जिस भक्ति में नाम या आचरण नहीं वो खाली खोका है काय भक्ती आली नाम आहे का नाही आचरण आहे का नाही वो खाली खोका आहे म्हणून भक्तीला सुरुवात करायची असत सत्संग कीर्तन हे कला संघ कीर्तन याच्यातून जनजागृती समाज प्रबोधन मग उद्धार नेमका कुठल्या कीर्तनातून होईल ते पटू महाराज समर नाम संकीर्तन साधन गौराच्या पोट जन्माचा पुण्य नाही ते बरेच कलाकार गायक मंडळी सारे मग पदारे स्वार्थ होणारे पण टापणे प्रमाण देऊन जाते माझ्या मस्त का प्रमाण
पण येते पाहिजे आणि येणे का बघायचे ते किती का मग ते काय तुम्ही गंधर्व आहे ताल गायनाची गोष्टी समजा का प्रमाण द्यायला योग्य समयसूचक पिढीवरती योग्य समयसूचक पिढीवरती मग पहिलं कीर्तन आहे कला संगीत कीर्तन व्यासपीठावर उभं केलं ते 2 नंबरचं सत्संग कीर्तन प्रवचन त्याला म्हणत असतो आपण आणि 3 नंबरचे कीर्तन हे प्रत्येक जवळ ज्याला करायचंय त्याच्यातून तुमचा उद्धार आहे या कीर्तनातून तुमचा उद्धार नाही त्या कीर्तनातून तुमचा उद्धार आहे त्याचा नाव माऊली मावशी नानाबाईंच्या हरिपाठातील 28 क्रमांकाचा बाई नानाबाईंचा सावळीचा आहे तो कोबरायांचा आहे त्याची पहिली ओळ आहे नामसंकीर्तन जिथं नामसंकीर्तन प्रत्येकाला करायचंय माझ्यासारखं धोतर नेसायला लागेल पटका बांधावं लागेल का ठाईचं बैसोनी करा एक चित्त तिथून त्या कीर्तनाला सुरुवात होते पण त्या नामसंकीर्तन साधन काही सोपे कारण की उद्धाराचं साधन फक्त जगाच्या पाठीवर फक्त नामच आहे पण महाराजांचं पहिलं चरण एक नामधारी महाराज सांगा मला एकच नामधारी महाराज आई नको सांगा काय बाकी सगळी मग दुकानदाराचे माग पाठी लागू नका पण महाराजचं मत आहे माझं मत नाही हे साधू संतांचं मत आहे एकच नामधारी नामे तवला नाही कोण ऐसा द्यावा मग नामाने माणूस करतो मग गावा आम्ही नाम घेतो नाही काय घेतलंय ना नाही म्हणत असं नाम घेतलंय नाम घेतलंय मग तुम्ही नाम घेता का अनुग्रह घेता त्या नाम तुम्हाला घेऊन शकतो हा बराच जण मला भेटा त्यात म्हणे आम्ही नाम घेतोच म्हणून का पप्पा आम्ही नाम देतोच म्हणे रोज देतोच म्हणे हा रोज देतो हा मग एक नामदारी बाकी सगळी दुकानदारी मला असं म्हणायचंय मग कला संगत कीर्तन ते नको सत्संग नको उतरायचं नामसंग कीर्तन साधनं पैसा पेजलं तीन पापे जन्मांतरीचे सोळं उतारा साधनं जमीन या 2 जणांनी सोन्याचा भाव उतरला असं ट्विट करू आपण आणि पंकज महाराज उमेश महाराज गेले पारोड्याच्या बाजारामध्ये आणि सोन्याच्या 5-5 ग्रॅमच्या अंगठ्या घेतल्या काय घेतल्या 5-5 ग्रॅमने अंगठ्या घेतल्या आणि अंगठ्या घेतल्या काय केलं माहिती का त्यांनी आता मला सांगा 5-5 ग्रॅमच्या अंगठ्या दोघांची किंमत सारखी आहे 9,55 4,76 2 दिनात का नको पण अंगठ्या समजा काय माहिती आहे का पंकज महाराज काय काय म्हणे गोमार रोज काय द्या ते कसं आहे ते साबण दिवा ना हातून आपण थोडंसं माहीत करणं पडत पण दुकान धंदा व्यवसायाशी आणि कोणी विसरती पण वाटीवर सांगते की मग याची काय करा डबी म्हणली मी अधिकारी ताई म्हणजे मन ठेव कुठे डबी डबा डबी मा आणि कुठे बोलतेस का पाठ मा हा रमेश महाराज नाही वय मग काम करायला दिन बरं थैला ते गेला की बना राहिली का कसं करता गेली म्हणून आणि पसंत करताय हा मग आता मला सांगा आमच्या दोघांनी घेतल्या का नाही मान पीक घेणारे कोण पंकज महाराज जे वापरतात ते धारक अंगठी धारक काय ते अंगठी धारक आणि अंगठी घेणारे ती मग दोघांची सारखी सोनं एकच आहे एकच नामदारी बाकी सगळी दुकानदारी मग ज्यांनी घेऊन ठेवलं ते मग दुकानदारी आणि जे वापरतात त्या अंगठी धारकाला म्हणून जाऊ नये तर या गावात नामधारकाच्या शिवा प्रेमाची टाकले येऊन जाईल तर का तो नाम धारक आहे नामाची धारणा चालू आहे राजा हा म्हणून तारक आहे ना नामच तारक आहे पण वापरला तर यूज नाही का डोक्याचा वापर करा पाहून नाही शाळा शिकली पण म्हणतो ना कधी कधी इंग्लिश डोक्याचा वापर करा अंगठी धारक वा घेणारे होऊ नका अंगठी धारक वा
घेणारे येऊन आणि घेतले सगळ्यांनी, पण म्हणून कोपऱ्यात ठेवले बाबा, तसं ठेवू नका. मग तेवढ्यासाठी करायचं साधन आहे का? हो. पण मला असं म्हणायचं, नाम अनुग्रह प्रभू तुम्ही काय काय घेतं, पण तुमचा जो घ्यायचा भाव आहे तो कसा पाहिजे? हा, कसा पाहिजे? शुद्ध नाही तुझी भावना देवा काय म्हणतात महाराज? त्याला तो देवाला भाव लागतो, पैसा नाही. ना फुलम ना पुष्पम ना तोयम, नारळ देखील तरी बरेच लोक नारळ आणतात, कोपऱ्यावर जातात, स्वीट येतात, मिठी घेऊन काढतात, जवळ येतात. काय कोणते त्या मारुती नारळ फोडतो पहिल्यांदा रोज, आणि पाणी ते मारुती उडावतो, उडावला म्हणा पाणी उडाव. आणि मग त्या नारळाला सांगत मारुती बाप्पा उलटा आहे, मग 500 फूट बोर करून बापली म्हणे मंगळूरसाठी पाणी लागलं. उलटा आहे मग तुला बापली याचा पैसा काढा, दोन नाव 500 फूट त्याला पाणी लागणार का नाही. आणि नारायण लागते का पुढचे 100 फूट उंच आहे, कुठं नारळ 200, प्रत्येक नारळीला 200 ग्रॅम ती बकरी होता का? तुम्ही बकऱ्याला पाणी लागले मग मला बोलेल ना काय? मला सांगा, त्या नारळाला कोण कोण उगवतो? देव. नारळामध्ये कोण कोण उगवतं? त्याचं झाड कोण तयार करतं? लहान असं मोठं कोण करतं? त्याच्यात पाणी कोण टाकतं? फळं कोण लावतो? मग त्यानं पाणी त्यानं उडाव का? धन देवा तुझी करणे, धन देवा तुझी करणे, धन देवा तुझी करणे, धन देवा तुझी करणे. सुंदर हरिभक्तीपरायण कैलाजी महाराज सकाळी अमृतमय रसवाचं शुद्ध प्रमाण देतात. काय देवा तुझी करणी. नारळाच्या आतमध्ये
सांगितलं उन्हाळ्यामध्ये आम्ही 500-500 700 फूट 800 फूट वर करतो तर थेंब पाण्याचा लागू देत नाही. आणि नारळ झाड कुठं उगवलं सांगता येत नाही. एवढं उंच झाडावरती एवढं पाणी कशी काय पाईपलाईन केली तू? कोणती ती बघवली? कशी कशी देवाच्या नारळाच्या आतमध्ये पाणी? मग त्याच्यावर पाणी उडवतात मला आता काय बरोबर सापडला नाही. पण तरी मला म्हणायचं तुमचा भाव शोधतो कसा आहे तो? देवाबद्दल जो तुमचा भाव आहे तो शुद्ध असतो. मग का पाणी का उडवतात? ते पाणी जर देवाने तिथं टाकले. नारळाला कोण देवाने उडवला? नारळा झाड देवाने तयार केलं. झाडाला फळं देवाने लावले. त्याच्यामध्ये देवा पाणी टाकलं. मग त्याचं पाणी त्याला का? त्याचं कारण आहे त्याने त्याचे दिले त्याशी पावे फळ आपण पावे गुरुजी म्हणतात महाराज त्याचे दिले त्याशी फळ पावे त्याने जरी दिले नाही. पाणी दिलं नारळ दिलं झाड दिलं पण त्याच त्याला द्यायचं. त्याच्यातलं जे फळ आहे की त्याच्यातलं जे भक्तिस्तुंच फळ आहे ते आपल्याला पावतो म्हणून तो आपला भाव आहे. कसं नारळाला देवाला नारळ कोण नाही हा आपला फक्त भाव आहे. नाहीतर एक ठिकाणी ते म्हणतात ना फुलम ना पुष्पम तोयम पाणी सुद्धा बरोबर कुठलंही नको मला पण तुझा काय पाहिजे भाव. देवाला फक्त लागतो तो भाव. पण भाव कसा पाहिजे? शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध नाही ज्याची भावना देव कोठे आहे मग सांगा. मग मला सांगा पंढरपुरामध्ये 24 लाख लोकांची यादी झाली. किती लोकांची? 24 लाख. मग सगळं भाव सांगाय का? किती प्रकारचे लोक तिथं पंढरपुरात 24 लाख लोक जातात. किती प्रकारचे जातात? 3 प्रकारचे. कोणता कोणता? बरं पाठी तुम्हाला औषध विचारा. औषध जातो. चला हो पंढरपूर घेऊ. चंद्रभागा कशी बाहेर आहे देव कसा उभा आहे विटवर कोणले कोणी गुर्दा आहे नाही की नाही वाढवंट का तुझे औषधी गेला विचारा पैसे करा त्याला त्या काठीचं घेणं गेलं नाही. बरं औषध गेला 900 नमस्कार केला का बा पोरगाला जमत नाही बा जर यंदा लगेच जमीस घे ते पुढे गोड थोडं वाटलं असेल पुढे पंढरपूर. मग 909 गेला. हा तिसरा कोणता आहे? तुम्हाला पोताने वाटते बरं होते ना काय काम आहे ते औषध गेला. पंढरपूर पाहायचं आहे. सोलापूर किल्ला आहे. त्याचं तालुका आहे. देव आहे. तिथे चंद्रभागा आहे. सगळं काय केलं तो औषध केला त्याच्याला 909 गेला. तिसरा मग खिसावा पैसा असताना माहिती आपण मजा मारून करता घ्या औषध. हा मग 3 प्रकारचे आहेत ना तुका म्हणे जर प्रकाराचे. मग त्याच्यातला नंबर लागतो आता ज्यांचा खरा खराच आहे त्यांच्यासाठी देव खरा का नीती मर्यादा सोडली खऱ्या देवाची भक्ती बुडाली. किंवा तू तुका म्हणे कैसे आंधळे आहे काय पाहिजे मी सांगितलं देव नेमका काय पाहिजे ना आपण तपास करा. मला सांगितलं होतं आता आम्ही रोज कीर्तन करतो दिवसातून लोक आम्हाला आवडतात.
नगरच्या पुढे भेटला नाही सकाळी आम्ही चालू म्हणे का हो माऊली जय हरी जय हरी जय हरी कुठं चालले सकाळी म्हणे देवाला पंढरपूरच्या वाडीला बरं 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 तुम्ही देवाला चालले का म्हणे हो दिंडी चालली ना आमची तुम्ही देवाला चालले का म्हणे हा आणि तुम्हाला कोण घेऊन चाललं हा इथून सुरुवात आहे भक्तीला तुम्ही देवाला चालले ना म्हणे हो मग तुम्हाला घेऊन कोण चाललं रात्री झोपवाला कोण झोपवतं देव आणि झोपल्याचं स्वप्न कोण पाहतं तुम्ही झोपला तर स्वप्न कोण देणार हा बरं झालं सकाळी कोण उठवतो सगळं देव आणि तुम्ही काय करता तुम्ही नेमकं काय करता शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांगणारे देव पहावया गेलो तिथे देवच होणे गेलो मी आकार उकार मकारापासून नाम घेतलंय नामाचं चिंतन करता 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 तुम्ही स्वतः देव झाले 3 दिवस झाले कळाले नाही राजा दुसऱ्याची उंची कमी करण्यापेक्षा आपण फक्त चिंतन करा तुमची उंची कधी वाढून जाईल सांगता येत नाही तुमची उंची कधी वाढून जाईल सांगता येईल दुसऱ्याची उंची कमी करूच नका तुम्ही एवढं चिंतन करा तुम्ही एवढं चिंतन करा ते स्वतः तुम्ही होऊन जाणार देव सुंदर आधी गोड चिंतन आणलावी मनाच्या मनाला चिंतन कोणाचं देवाचं चिंतन कोणाचं तुम्हाला चिंतन सांगायला तुम्ही चिंता करा ना आणि तुम्ही चिंता व्यर्थ आहे तुमची जी चिंता आहे ना ती व्यर्थ आहे त्या माता भगिनीची चिंता मात्र सफल आहे कशी चिंता आहे त्या कीर्तन बघितले सकाळ सकाळ लोक वगैरे करत कसं करता चिंता आहे हा आज बरोबर गणपती पाहिजे ना दोन्ही जण काय होणार त्या सकाळी काय करणार तुम्ही सकाळी डबा काय करणार तुम्ही चिंता काय काय देव सगळ्या उठा वय डबा आहे त्याला आपण चिंता म्हणशील मग मला सांगा मग बरं त्यांची चिंता व्यर्थ आहे का मग बरोबर आहे कारण की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे चिंतन त्याच्याशिवाय आपलं गाडं चालू शकत नाही बरोबर आहे मग त्यांची चिंता बरोबर नाही का व्यर्थ आहे का बरोबर आहे त्यांची चिंता त्यांना आतापासून लागली आज ते ही पट्टी सुरुवात करून काल सकाळी काय करणार पडली माझा जेव्हा पाणी पाहिजे मला बरं नाही तरी तर तेव्हा माझ्या चिंता सवय त्यांची बरोबर आहे ना मायावर चिंता करू नका चिंता मत करो चिंतन करो सफला बरी चिंतन बरं मग चिंतन कोणाचं करतात देवाचं करता अन्न काय पूर्ण ब्रह्म आहे देवाची मग तुम्ही चिंता करता चिंतन करता पण कोणाचं करतात देवाचं करतात बरं मग चिंतन चित्ताना सांगितलं दुसरीकडे का बरं सांगितलं बरं मग मला सांगा आता चिंतन करतात देव तुमचा निर्गुण निराकार डायरेक्ट सांगतो म्हणजे कसं आहे जमेल देव तुमचा निर्गुण निराकार अव्यक्त निराकार नाही ज्याला जे तुमचा हरीशी बजी जे तुमचा हरीशी बजी हरी अजून पुढे का भेटेल आमचं रोज चालू आहे माऊली हरिपाठात म्हणतो आम्ही काय म्हणतो हरिमुखे कुठलं म्हणा गौरी घेतात जाऊ अगोदर हरी जाणा आणि नंतर म्हणा आज तुम्ही त्याला जाणलं का बरं मग का हो हरी म्हणण्यात तुम्ही जाणाऱ्या सांगतात म्हणायला सांगतात पण नेमकं काय कारण आहे कारण की जगाच्या पाठीवर जसं नाम निर्गुण आहे ना मग हरीच नाम आहे ह्या हरी कसं काय नाम आहे
बरं बरं, जमत नाही का? मला विचारापेक्षा मी तुम्हाला वोट टाकतो म्हणजे लवकर लक्षात येईल. माऊली मावशी नानोबायांच्या हरिपाठामध्ये 15 क्रमांकाचा अभंग आहे. किती क्रमांकाचा? 15 क्रमांकाच्या अभंगाची पहिली जोड आहे ते नाम हरे. एक नाम अद्वैत नाम अद्वैत पुसरी सगळे जाणे विरळा जाणे. त्या हरीला त्या नामाला विरळा जाणतात. माऊलीच्या हरिपाठातील 15 नंबरचा अभंग त्याची निवड. बरं, विरळा जाणे अजून एकदा आहे. कुठे आहे? 8व्या क्रमांकाचा अभंग आहे. त्याची शेवटची ओळ आहे ज्ञानदेव म्हणे नाम आहे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. 8व्या क्रमांकाच्या अभंगाची शेवटची लाईन कृपत. 15 क्रमांकाच्या अभंगाची पहिली ओळ. मग एकच नाम हरी आहे का? हो. मग जसं तुमचं नाम निर्गुण आहे तसं हरी माझा जगाच्या पाठीवर निर्गुण आहे. तो आकाराला आलाच नाही, आकाराला आणून देतो तो हरी. मग का हो कस काय? आता आहे का हरी कसा आहे तर हरी से कोई नहीं बड़ा दीवाना मानावं लागेल तुम्हाला. हरी से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. आपलं सगळे उपाधीने गफलत चालू आहे. मग का हो बाबा गफलत नाही सगळं काय वाय का? हो बघा, खरंच चिंतनावर आवडे तो माणूस. गोट महाराजांना चिंतनावर खरंच आवडे. या पवित्र मुखातून हरीचं स्मरण हरीचे प्रमाणे यायला सुद्धा पोट जन्माचं पुण्य असावं लागतं. पूर्वी जन्मी ज्यांची आणि त्यांच्या मुखी हरीचे नाम. हरीशे कोई नाही पडा दिवाना क्यों गफलत में पडा. मग का हो बाबा नेमकं काय असं तुमचं हरीचं साधन आहे? हरी असं काय साधन आहे? हरी असं काय साधन आहे? जन्म मरण बाद करण्याचा फैसला आहे आणि अजून उद्धारायचं साधन आहे हरी. हो हरी साधन आहे, साधन आहे. जन्म मरणाचा फैसला करतं उद्धार करतं, खरंच करतं. कधी करतं? माऊली मावशी नावाचा हरिपाठाला लागला हा नाथबाबांचा हरिपाठ. नाथबाबांच्या हरिपाठामध्ये 21 क्रमांकाचा अभंग आहे आणि 21 क्रमांकाच्या अभंगामध्ये हरी आणि नाम हे साधन आहे असं नाथबाबांचं मत आहे. ते म्हणतात का रे बाबा साधन हरी
साधने साधने चित्तमुक्त मुक्त करत जन्म मरणाचा फैसला उतरायचं साधन साधन कोणाचं मत आहे? नाथबाबांचं. नाथबाबांच्या हरिपाठातील 21 क्रमांकाच्या भागाची पहिली ओळ. करा रे बापांनो साधन हरीचे. कोणाचं सांगितलं? तुम्ही कोणाकोणाचं केली मला माहित नाही, पण हे नाथांचं मत आहे. मग का हो बाबा, करा रे बापांनो साधन हरीचे, जरी करण्याचे करू नका. जरी एरवी या साधनासोबत साधन जर केलं तर काय होईल? चुकल्यावर मग पुन्हा चौऱ्यांची भोगावं लागेल. जन्म मरण बाद होणार नाही, फेसला होणार नाही, मुक्ती तर मिळणार नाही आणि मोक्ष तर भेटणारच नाही. का? हरीची तुमची अजून गाठ नाही, आणि ज्या दिवशी हरीची तुमची गाठ पडली मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. कशाचं मत आहे? हे माझं ज्ञानोबाचं मत आहे. हरीच्या नावानं मोक्ष मिळतो. कशाला मिळतो? वाचायला मिळतो. कधी मिळतो? माऊली मावशी ज्ञानोबारायांच्या हरिपाठात 14 क्रमांकाचा अभंग 3 नंबरची ओळ. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनाती देवाचा लक्षात राहू द्या. ओळी माऊलीचा हरिपाठ 14 क्रमांकाचा अभंग 3 नंबरची ओळ. हरी 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 मंत्र हा शिवाचा. कोणाचा? आता शिवाय नमस्ते घेतात. ओम नम शिवाय का तुम्ही काय नाही म्हणा, मी हरीच म्हणणार. त्याबाबतीत पोचतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन तिची वाचा तया मोक्ष. तुम्ही जरी एवढं जरी म्हणलं तरी तुम्हाला मोक्ष. तुम्ही कोणासाठी करतात, कशासाठी? मला म्हणायचं फेसला आम्ही राईट फाईट कार्यक्रम सांगणार या अगदी डीपमध्ये जाऊन का याच्या वाचून मोक्ष आहे. तुम्ही कुठेही जा, कुठेही भक्तीला जा, मोक्ष आहे. मला दाखवा ओळी अशा. मी तुम्हाला 3 ओळी दाखवतो. आता माऊलीच्या हरिपाठामध्ये 14 क्रमांकाच्या अभंगाची ओळ सांगते. हरी हरी मंत्र हा शिवाचा आहे, मन तिची वाचा तया मोक्ष आहे. मग मोक्षासाठी तुमची आपली धावपळ आहे. मग कधी मोक्ष मुखी नाम आक्षे साक्षी बहुतांशी. बरं ठीक आहे, संतांचं मत आहे. अजून जवळ येऊन सांगतो का हो बाळा, अजून आहे का? हा, तुम्ही जर या जन्माला येऊन हरीची ओळख करून घेतली तर जन्म न कारणी लागेल तर फुकट जाईल. जन्माला आला आणि पाणी भरता भरता मला लिहून घ्या माझ्याकडनं, माझ्यावर कंप्लेंट करा. सकाळी मी सांगतो. कसं सांगतो? जर तुम्ही या जन्माला येऊन हरीची ओळख करून घेतली तुमचा जन्म कारणी सफळ होईल. आणि जर हरीची भेट नसेल नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. ह्या एवढं काय कडक बोलतात? हो, नरकाची वाट आहे. जर तुम्ही हरीला सोडून भक्ती करत असाल तर नरकाची वाट आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठात 22 क्रमांकाचा अभंग 22 क्रमांकाच्या अभंगात 3 नंबरची ओळ. हरिवीर जन्म खटला करा तुम्ही बघूला काय नाही आवडत होतं. या जन्मी जर हरीची ओळख नसेल तर नरकाची वाट आहे. गेल्याशिवाय राहणार 56% आणि 100%. मग मला सांगायचं हरिवीर जन्म नरकाची पैजा नियमाचा प्रवाह. म्हणून तुम्हाला हरीची ओळख करायची आहे, मोक्ष भेटल्याशिवाय राहणार नाही. मग का मला अजून प्रमाण आहे तुकोबारायचं मग तुमच्याकडे मानतो. ओळखीला हरी धन्य तो मोक्ष त्याच्या घरी सिद्धी साहित्य. गुरुजी काय म्हणतात? महाराज ओळखीला हरी आणि धन्य तो
आणि जर जेवढं संसार करायचा अधिकार आहे तुम्हाला जा असं तो जन्माला आला. हरीचं ओळख आहे का जन्मात हर कारणी लागेल, नाहीतर मग हरिविना जन्म नरकाची मग ते राऊत बाबा सांगतात त्या भाषेत बोलू काय नद्या तुझं जाशील पण तुझ्या 56 पिढे घेऊन जाशील नरका. व्यासपीठा बोलणाऱ्यांना सांगतो बरं सर्वसामान्य नाही. राऊत बाबा काय सांगतात नद्या तुझं जाशील तुझा अख्खा खानदान घेऊन जाशील नरका. एवढ्या गोष्टीची ओळख करण्यासाठी रात्रंदिवस परमात असले प्रत्येकाचं मत तेवढंच आहे. कुठल्या संतांकडे बोलता मला हरीसाठी रात्रंदिवस झटले परंतु पाठवून शास्त्री आठवले दादा तुम्ही आता एवढं मोठं स्वाध्याय केला तर कोकणापासून रायगडापर्यंत काय महाराष्ट्रापासून गुजरात मराठी एवढ्या राज्यामध्ये सगळे कानाकोपऱ्यात तुम्ही जाऊन आले पण लोकांना काय सांगितलं हरीच सांगितलं. हा ह्या काय सांगतो तुम्ही म्हणायचे ते चरणी वाहून जीवन सारे साधन दादा परमपूरची आठवली काय सांगायचे नाही भावगंगातली सगळी भावगंगाच करून टाकली. आठवले का त्यांचे शब्द नाही आठवले त्यांच्यासाठी रात्रंदिवस कडमत दादाची एवढ्या गोष्टी सांगितली चरणी बाहुनी विचार कर रे मना हा जन्म नाही बरोबर आहे. याच जन्म ओळख या जन्मामध्ये ओळख आहे हरीची आणि देवाची आणि नाम तत्व मग ते तत्वमसी महावाक्य या जन्मात पुढच्या जन्मी जर आपण गुरु झालो तर एकमेकी मारा सुटसुट का ना प्रकृतीचा अनुग्रह कुठे उद्धार या जन्मात मग तुम्हाला या जन्मावर करायचे मग विचार करायचे म्हणा. बरं ठीक आहे मला जे म्हणायचं होतं तुम्हाला 2 मिनिट सांगितलं. दादांचं मत आहे हरी नाथांचं मत आहे हरी आणि हरिवाचं मोक्ष नाही का अजिबात नाही. मग हरीच्या मोक्षासाठी तुम्हाला पहिलं प्रमाण दिलेलं हे 14 क्रमांकाचं 14 क्रमांकाच्या आपण 30 पहिलं प्रमाण हरी हरी मंत्र हा तेव्हा मोक्ष. 2 नंबरचं प्रमाण गुरुजींनी ओळख केला आहे त्यांनी तो संसार मोक्ष त्याच्या घरी बरं सिद्धी कोण होती मग रिद्धी सिद्धी कोण होती गणपती बाप्पा होते का पद्यात ना त्यांच्या घरी लोणन घ्यायचं आहेत ना ठीक आहे. मला असं म्हणायचं आहे मग सिद्धी सहित पण ओळख पाहिजे हा ठीक आहे त्या वस्तूची ओळख पाहिजे. बरं ठीक आहे हे 2 नंबरचं प्रमाण आहे. आता 3 नंबरचं प्रमाण पुन्हा हरिपाठात चला अजून मोक्ष आम्ही हरिपाठ रोज करतो कोणत्या महाराज पण अजून माहिती आहे वरी कोठे असं म्हणून मला केलं ना फक्त आपण घाटमार्ग खाल्ली का वरली का तोडली मधली एवढी ऐकायचं अजून एक ओढ आहे हरिवाचं मोक्षच नाही का मोक्षच नाही ते मला कुठेतरी प्रमाण आठवून मी सांगितलं तुम्हाला. चला 31 प्रमाण आता ऐका. माऊलीच्या हरिपाठामध्ये 25 क्रमांकाचा अभंग आहे आणि 25 क्रमांकाच्या अभंगामध्ये पहिली ओळ आहे जाणीव नेलीव भगवंती नाही हरी उच्चारली पाहिजे मोक्ष सदा. हरीचा जर उच्चार असेल तर मोक्ष सदा आणि तुमची आपली गोष्ट सुका लागी करशी तळमळ तरी तो पद्धतीच आहे एक वेळ एक तर देवाचा अनुभव किंवा मोक्ष एवढ्यासाठी रात्रंदिवस धावपळ. मग मोक्ष पाहिजे असं तर गोष्ट एवढीच आहे. मग एक नाम हरी आहे द्वैत नाम दुर्य आहे अद्वैत कुसरी वेगळा जाणे आहे. मग का हो महाराज तुम्ही गणपती भीती थळ मग आता तुम्ही हे अवताराला यावं लागलं त्यांना का यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत हा उद्धार भात आणि नाश्ता यायला पाहिजे म्हणून गणपती बाप्पा आकारला काला असं नाश्ता कधी राम एवढ्यासाठी गणपती बाप्पा तेवढ्यासाठी दुर्गा देवी अवतारला का अरे अवतार तुम्हा दया आणि उतार आल्या या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांना ज्या जड धर्मावर ग्लानी येते थकवा मरगड ग्लानी येते आणि या जीवाला काहीतरी उत्स्फूर्त व्हावं म्हणून तेवढ्यासाठी नामास्मरण चिंतन करा. शरीर हलका हलकं होतं काहीतरी काम करावं असं वाटतं कुठेतरी विचार चांगले येतात बरोबर पण ठाईचं वैसुरी करा एक चित्त. मग का हो बाबा तुम्हाला म्हणायचं तरी काय ती गावडी गात्या माऊलीच्या हरिपाठातल्या 2 तुकोबाराच्या अभंगातल्या. बरं तुम्हाला जर साठवण करायचं आहे तर कशाची साठवण करायची
पैशाची मना दिया रे हाती गोरवरे नानाजी म्हणतात हरिभक्तीपणा शिवाय माझा आठवडेकर काय म्हणतात मनाआधी घ्यावे हाती आणि मग पूजावा गणपती. बर मन इंद्रियांचा राजा आणि त्याचे सर्व व्हावे पूजा. म्हणजे तुमचं सगळं मनावर खेळ आहे का? हो. आणि मग तुम्ही मी सांगितलं जेव्हा तुम्ही नामस्मरण चिंतन करताना हरीची ओळख करून नामस्मरण केलं तर ते देवाला आवडतं. आईशी आवडते मना आणि मग देवा पुरवावी वासना. त्यावेळी तुमच्या मनात ते वासना. बरं मला थोडस कुठतरी माग दिवस झालं प्रमाणामध्ये चिंतन चित्ताला कोण म्हणत होतं मग मी चिंतेमध्ये चालला गेलो. त्यांची चिंता काय? चिंतन चित्ताला लावी मनाचे आता मनाला मग मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौघी गोष्ट निर्गुण आहे. दिसतात का? नाहीत का? आहे. मग का हो बाबा मन इंद्रियांचं राजा कशी सर्व आहे. कारण की मन एवढं चंचल आहे. मन चंचल चपळ मन वळाड वळाड सुंदर प्रमाण खूप सुंदर आहे. गोड पण आहे. आपण सगळे मालिकेचे आहे. असं तानातान करू नका. बट महाराज न्यारी चाल तुम्ही न्यारी चाल मालिकाला बाबा नाही आपण बघा. आणि कसं आहे मग ती माझी उदाहरण देवाला पारावण बजावून 2 दांड घेणार. एक होता तामासवाडी आणि एक होता एरडोर करला. तरी दुसऱ्या बरोबर चालतच चालतच का नाही. जसं आहे तसं मन वडाय वडाय पिका कला किती हा कला फिर येत पिकावर. योग्य प्रमाण सुंदर होतं चांगलं होतं का? मन चंचल आहे चपळे मनाला वेग आहे. एवढा वेग आहे अजून कुठल्याही कडला वेग नाही. की शताब्दी एक्सप्रेस फक्त ताशी 90 किलोमीटर पडते. काही विमान आहे ते ताशी किती किलोमीटर पडतं पण मन त्याच्याही पलीकडे पडतं. चांगलं काढू श्याम काय टाइम लागला चालला की ताशी बस घालून दाना काय टाइम लागला. मग मनाला एवढा वेग आहे. मग त्या मनालाच काय सांगितलं मायबापानं ते नानाजी म्हणतात आधी करा म्हणजे गणपतीला पुजायचं आहे ना अगोदर मनाला सांगितलं. मग मी सांगितलं मन बुद्धी चित्त अहंकार. बुद्धी चित्त होता कोण? हा बरं ठीक आहे. गणपती मग रिती सिद्धी गणपती मन बुद्धी चित्त अहंकार. मग चिंतन चित्ताला ज्यावेळेस सांगत होतं मग तुम्ही जो देवाचं नामस्मरण करता त्या देवाचं चिंतन करता तो देव त्या चित्तामध्ये बसतो. म्हणून ठाईचं पैसा करा एक चित्त. तो देव तो तुमचा अनुग्रह प्रबोध चित्तात बसण्यासाठी
काय उपाय आहेत का? आहेत. हरिप्राप्तीशी अंतरावे संतांचे कोणते पाय? पहिला पाय आहे तो अनुग्रह, दुसरा पाय तर प्रभू. पाय धरायला लागतील आणि तेव्हा चित्त शांत होईल, मनाचा वेग थांबेल. मनाला लावायचा वेग आहे, मनाला उजळा द्यायचा आहे, इंद्रियांचा नाच आहे, सर्व बाहेर पुजायचं आहे. एवढं करण्यासाठी तुम्हाला प्राप्त करावं लागेल. मग का हो बाबा प्राप्त नाही का? आहेच, पण ओळख नाही. आणि ओळख करण्यासाठी तुम्हाला अनुग्रह प्रबोधीची दीक्षा दिली जाते एवढ्यासाठी. मग काय करतात? तुमचा जीव खरा आहे पण त्याला ओळख नाही. आणि ओळखण्यासाठी मी तुम्हाला हे 2-4 प्रमाण दिली. ज्ञानोबा राहायचे, तुकोबा राहायचे, साक्षी आहेत का? हो, हे त्यांचे साक्षी आहे. काय आहे ते? हे संतांचं मत आहे. आमचं मत नाही. आमचं मत आम्ही मांडू शकत नाही. आमचं मत कुणी ऐकत नाही. पण देवाचं ऐकल्याशिवाय होऊ नका, किंवा साधू संतांचं ऐकल्याशिवाय होऊ नका. आमचं ऐकूच नका, पण आमच्या संतांचं ऐका. ते म्हणतात ज्ञानोबाचं मत आहे का? हो, जाणी व नेमी व भगवंती नाही, हरी उच्चारली पाहिजे मोक्ष सदा. तुम्हाला मोक्ष पाहिजे तर फक्त हरीच आहे. मग हरी असं नेमकं काय साधन घेऊन आले? ते नाथांचं मत होतं. ते परमपूज्य पांडुरंग लागतात. बापूजी आता आपली जेलमध्ये, पण त्यांचं तेच मत होतं, हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. पंढरी मा विठोले हरी हरी बोल, आनंदी मा बोले हरी हरी बोल, देव बाबा तुका बोले हरी हरी बोल हरी बोल हरी बोल. मग का हो बाबा, आता तुम्ही अभंग घेता ओंकार प्रधान, मग हरीचा यांचा काय संबंध? आता जवळ येऊन सांगतो म्हणजे जमेल. आणि पहिलं प्रमाण आम्ही डोळ्याला पैसा बजून मग तुम्ही प्रमाण सुद्धा ठेवली प्रमाण बरं ठीक आहे. हा, मग मला तेवढं म्हणायचं होतं, हे निमित्ताला अभंग घ्यावा लागतो तेवढ्यासाठी. मग मला असं म्हणायचंय, हरीचा आणि मग गणपती बाप्पाचा, मग या विश्वाचा, ब्रह्मा विष्णू महेशाचा कसा काय संबंध लावला? ऐका आता. हरिभक्ती परमहंसजी महाराज रुपेश भाऊ, हे आपलं गाव आहे, मोरफड गाव. असे कितीतरी गाव जमा होतात तेव्हा एक तालुका तयार होतो. काय होतं? असे कितीतरी गाव जमा होतात तेव्हा एक तालुका तयार होतो. असे कितीतरी तालुके म्हणजे एक जिल्हा तयार होतो. असे कितीतरी जिल्हा म्हणजे एक राज्य तयार होतं. असे कितीतरी राज्य म्हणजे एक देश तयार होतो. आणि असे कितीतरी देश म्हणजे एक ब्रह्मांड तयार होतो. विश्व, जग, ब्रह्मांड. मग मला आता बारकाईने विचार करा, तुमचे 100, 150, 60 असतील. आमच्या अंमळी तालुक्यामध्ये 156 खेडे. किती आहेत? 156 गाव म्हणजे एक तालुका होतो. कितीतरी तालुका म्हणजे जिल्हा होतो. कितीतरी जिल्हे म्हणजे राज्य होतात. कितीतरी राज्य म्हणजे एक देश होतो. आणि असे कितीतरी देश म्हणजे जगाच्या पाठीवर एक ब्रह्मांड होतो. आणि मग मला असं म्हणायचं, हे एका ब्रह्मांडाचं एवढी लोकसंख्या आहे देवाला भजणारी, मग हे एक ब्रह्मांड आहे. असे हजारो ब्रह्मांड, लाखो ब्रह्मांड जन्माला घालणारा हरी आहे. आणि म्हणून ते म्हणतात, बाबा हरीला घ्यायला कारणीभूत तेवढं ज्या तिन्ही देवाने जन्म घेतलेला आहे, ब्रह्माने मात्र सृष्टी ओपन केली, एक जग तयार झालं. असे हजारो विश्व जो जन्माला घालतो तो ब्रह्मा अधिक विष्णू अधिक महेश ते हरीतून निर्माण झाले. हे मात्र माझ्या तुकोबारायचं मत आहे. काल्याच्या प्रसंगामध्ये 7 चरणाचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये सांगितलं आहे, आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी, आनंद ब्रह्मांडे उद्धारी. हरीचा, गणपती बाप्पाचा, ब्रह्मा विष्णू आणि आकार उकार काय संबंध? इथून संबंध जमलं ना? असे हजारो ब्रह्मांड, एका ब्रह्मांडात, एका जगात, एका विश्वात तुम्ही आहोत. असे हजारो लाख जन्माला जो घालतो ना त्याचं नाव हरी. आणि त्या हरीपासून तुमचा गणपती बाप्पा, मग कसं काय? ब्रह्मा विष्णू महेश. बर,
मग त्या हरीतून तुम्ही जन्माला नंतर ब्रह्मांड उतरे ब्रह्मांडामध्ये स्थापन केलं ब्रह्माने. उकार कोण लावला विष्णूने, मकार कोण लावला महेशानं, आणि मग एवढं सृष्टी तयार झाली एवढी. मग या सृष्टीला अशा हजारो सृष्ट्या जो जन्माला घातो त्याचं नाव हरी, म्हणून हरीशी कोळी नाही, हरीशी कोळी नाही शिकलेलं तुम्ही दिवाणी क्यों आपलं थोडा विश्वव्यापक कमलापती यशोदे त्या शिकडवर घेतली नवल केवढे कवडी न कडे कानवाची कडे. अरे सृष्टी ज्याने तृप्त केली यशोदा त्याशीच भोजन घाली. ज्यानं सृष्टी तृप्तच गेली, ज्यानं विश्वव्यापक असा आहे यशोदा मैया त्याला कडेवर घेतात. पण एवढा असताना तो आकाराला आला, अवताराला आला कशासाठी? ओळख होण्यासाठी. निर्गुणाची ओळख होत नाही, आणि निर्गुणाची ओळख करण्यासाठी सगुणाला यावं लागतं. आता तुम्ही आपण संध्याकाळी सगळेजण जेवणाला बसलो, तुम्हाला ती पोटाला भूक लागली, खरं खरं सांगा पण करणार भूक लागली दिसते का? मग लागली नाही का? मग भूक लागली, आता ती भूक मग दिसत नाही, ती निर्गुण का सगुण? निर्गुण. भूक लागली दिसत नाही, निर्गुण ती. मग त्या निर्गुण भूकेला शमवण्यासाठी काय केलं तुम्ही? सगुण अन्नाचा स्वीकार केला. मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक तू गोविंदुनी, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुणाशिवाय निर्गुण नाही, निर्गुणाशिवाय सगुण नाही. काय अजून जवळ येऊन सांगतो. मग सगुण काय आणि निर्गुण काय? आपण शेतकरीवर बघा का, आता भुईमुगाच्या शेंगा आहेत जंगलामध्ये, वर्ष लिटर फळ येतं काय आहे? आसार आहे. काय आहे ते? आणि शेंगदाणा तेवढ्यासाठी कसा त्रिगुण आसार, निर्गुण ते भूक लागली ना दिसत नाही, सगुण अन्नाचा स्वीकार करत असं हे शेंगदाणा टरफला आकाराला यावं लागलं ओळख होण्यासाठी. हे शेंगदाणा म्हणतात ओळख होण्यासाठी. म्हणून देवाधिकाला निर्गुण निराकार परमेश्वराला अवताराला काय यावं लागलं? ओळख होण्यासाठी. मग ओळखीला तेव्हा त्याची ओळख झाली. कसा? मुरलीवाला तसा हरी तसा नाही, मुरलीवाला नाही, पावावाला नाही, गदावाला नाही, धनुष्यबाणवाला नाही. मग काय होतं? मग हे तत्वमसी महावाक्य त्या देवाला श्रीकृष्ण परमात्म्याला घ्यावं लागलं, अवताराला यावं लागलं त्यांच्या पोटी. मग हे जे गुह्य ज्ञान होतं, हे गुह्य ज्ञान कोणाकोणाला सांगितलं? ऐका त्या देवाची गोष्ट, नवल काय ते ऐका ते नवल त्याचं. मी न सांगितली तवसुदेवाशी. कोणाला सांगितलं? ज्या बापाच्या पोटी जन्म घेतो त्याला नाही सांगितली ही गोष्ट. ही गोष्ट मी न सांगितली तवसुदेवाशी, मी न सांगे माता देवकीशी, मी न सांगे बंधू अर्जुना, मी तुला सांगत असे. मग तू हे ज्ञान मला सांगा, ज्यांच्या पोटी जन्माला आले त्यांना नाही सांगितलं, ज्यांचा बंधू होता त्याला सांगितलं नाही, त्या आईला सांगितलं. हे गुह्य ज्ञान. आणि अर्जुना तुला सांगत असे. मग अर्जुनाने ती गोष्ट ऐकली, आणि ऐकल्यानंतर अर्जुनाला हे गुह्य ज्ञान कुरुक्षेत्रावर दिलं होतं. कुठं? पार्था गडबडा लुडू लागे अशी त्याची ओढ आहे. कोण? अर्जुन. अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली कोणाला? जय हरी श्रीपाद माऊली, आता अवस्था बरोबरी. नरशिबांनी गाव आहे एका बाजूला, शिंपी समाजात जन्माला आला. आवड्या लागत एका बाजूला, विसोबा खेचराना अनुग्रह त्या नामदेवाशी दिलेला. तेव्हा अवस्था झाली त्या नामदेवाला. जय हरी श्रीपाद. चिमुकल्या मुक्ताबाईला अनुग्रह त्या चांगदेवाला दिला, आणि तेव्हा अवस्था झाली त्या चांगदेवाला. जय हरी श्रीपाद.
आपल्याला पटांगणात होती कुरुक्षेत्र अपूर्ण पडायचं. किती? कुरुक्षेत्र. आम्हाला सगळी व्यवस्था आवडते, अवस्था आवडत नाही. व्यवस्था आवडते, व्यवस्था नाही झाली तरी चालेल, अवस्था व्हायला पाहिजे. आणून ही गुह्य ज्ञान अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान देत असतात उद्धार करण्यासाठी. का? उद्धार आली या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी साधू संत अवतार आले. तेव्हा तिकडे या गोष्टी कराव्या लागल्या. म्हणून मात्र हजारो ब्रह्मांड जो जन्माला घालतो तो हरी, लाखो ब्रह्मांड जन्माला घालतो तो हरी. आणि तिथून मात्र तुमच्या ब्रह्मदेवाला मात्र अवतार घेतला. चालू की आपली परंपरा. पहिली कोटीचं नव्हते काही एक डालगाचे बांधली, पण त्याची पलीकडची गोष्टी आहे, त्याच्याही पलीकडची गोष्ट आहे. अंडाज मग ब्रह्मांड, मग ब्रह्मांडानंतर आकार उकार मग मकार मग सृष्टी ओपन ब्रह्मांड विष्णू मग महेश. आणि मग पुढे तुमची रचना चालू झाली मानवी नद्याची. मग या मानवी हृदयाला येऊन नेमकं मोक्षाचं साधन जर होतं तर फक्त नामच तारक होतं. मग ते नाम तारक होत असताना नामावरती तुमचा विश्वास, तुमचा भाव पाहिजे. बघा आपल्या भटूभाऊ सारखा एक घोडा साधक होता. आमचे पिंपऱ्याचे भूषण डॉक्टरना नानुग्रह घेऊन 4 महिने झाले बरं का. सुंदर कृष्णा ते म्हणतात नाही महाराज भाव पाहिजे मनमा. म्हणे भाव म्हणे हो. बटू सारखा घोडा होता बिचारा. म्हणे वर लागा म्हणे का तो आणि देवना दर्शन करतेस आणि तो गुरुमंत्र देस आणि त्यांकडे जाय म्हणे. बडा होता बिचारा. आणि जास्त कडे गेले असले असं वाटलं बाय बोया बाय असे कोणी सांगितली भाऊ पाप लागे उघडं सांगली काय सांगली. मग त्या अण्णानं काय करे भाऊ म्हणे बडू म्हणे काय एक काम कर म्हणे काय म्हणे काय नाही 2 किलो वांग एक कोथमिरी काढी हौस मंत्र आणि चाल कोंबडी पुरी थडी आणि एवढंच म्हणे. हा बटूचा 100% भाव कशावर? गुरुने मंत्र सांगितलं आहे. ते काय शिकायला माहीत? एकनिष्ठ भाव त्या भक्ताचा होता. एकनिष्ठ भाव त्या भक्ताचा होता. घरी आला आणि एवढं चिंतन जेवताना दळताना उठताना धरताना श्वास चालला जाताना सुद्धा दडीता कंडिता तुझं काही नाही अनंता. झोपेत सुद्धा जागृती सुद्धा सुसुप्ती सुद्धा तिन्ही अवस्थेमध्ये रात्रंदिवस तेवढं चिंतने तद्रूपता. कालांतरात दिवस असाच होता. नदीच्या वरच्या काठाला गुरु राहत होता, शिष्य खालच्या काठाला. नदी 2 थोड्या ताट भरलेली आहे. आणि त्यावेळेस मात्र त्याला आठवण आली. गुरुने सांगितलं आहे 2 किलो वांगा एक कोथमिरी काढी आणि चाल घोंगडी पुरी थडी. अशी घोंगडी होतीच गरमा. आणि म्हणे तो काय एवढा थंड पाणी आणि बटून कधी जेली दे पाणी पिता तपास नाही. पण गुरुवर त्याचा भाव होता. काय होता? गुरुमुखी गंगा असते जी दिली ना ती मला खरंच आहे आणि याच्याने होता नाही. हा त्याचा पूर्ण भाव शुद्ध नाही ज्याची भावना. शुद्ध भाव आता मस्त गेला तिथं. आणि त्या पाण्यावरती आता लाठा उसळते. ते पाणी कसं असतं पावसाळ्याचं? लाट चालतात ते नदीचं पाणी स्थिर असतं, पण नदी नाल्याचं पाणी फारच उडीते. मस्तपैकी घोडी टाकले 2 किलो वांगा एक एकडे चाल घोडी पुढे धडी आणि बसला पटू घोंगडीवर आणि चालली घोंगड्याला तिकडच्या काठाला. तरावया युक्ती असे तुका नाम नौके तवैशी. आणि तिकडच्या काठाला आता घोडी गेले. घोंगडी उचल चटकून घेतली. बघा ना घाली गुरुन घर म्हणे काय नाही बट्या एवढा वरतून पान चालू आहे बाई ना गावे पडला घरी वायला तू कसं काय होणार आहे? गुरु गोष्ट होता. गुरुच्या मुखी गंगा असते. तुम्ही जर मला तळायचे साधने तुम्ही सांगता नामे तरला नाही कोणाचा देवा निवडून नामानं कोण करत नाही. तुम्ही दिलेल्या नामावरती विश्वास ठेवला. संतांच्या पायी हा माझा सर्व विलास मी सर्व बाबा हातावर मी त्याचं चिंतन केलेलं आहे. आणि तुम्ही दिलेला जो मंत्र आहे तो मला इथपर्यंत घेऊन आला. तुम्ही दिलेले साधना आहे हे साधन आहे ते इथपर्यंत घेऊन आले. आणि गुरु लागला मग म्हणणार माझा नाही बापरे आपण तरी सांगली यांकरता मी काय सांगितलं 2 किलो वांगाने कोथमिरी काढी म्हणे बट्या खरं सांगणार ना कारण म्हणे खरंच ना. आणि चालतो म्हणे गोंगडी म्हणे कसं मन दे तुरंत काढले जायला काढ मला काय लागत म्हणे गुरु साक्षीला आलेला आहे. त्या ठिकाणी बटून परत घोंगडी टाकली पाण्यावरती. परत तोच मंत्र चालेल घोंगडी सर्व राहते. अवघड मिस्टर गुरु या घोंगडीनं काहीतरी होईल म्हणे काय होईल म्हणे बड्या म्हणे काय आपण नडी ठीक आहे. गुरु परीक्षा घेतात मला काय केलंय. परत घोंगडी टाकली. परत तोच मंत्र तेच नाम जो आला परत इकडच्या काटाला तू घोंगडी दे बोलते अशी झटके कोण अवघड मिस्टर गुरु. तुने नाम दिले तरी तू भरोसा नाही असणार. तुझा अनुभव जाते तुला भरोसा नाही असणार. बरं मिस्टर त्याला घोंगडी झटके म्हणे बघा तुम्ही घोंगडी मग काय ते नाही काय म्हणे मग एक काम करा गुरु म्हणे काय मग तुम्ही गेलाय का मन बरोबर. आणि गुरु साथ घेते बस राहणार नाही.
मंत्रच खरा नाही त्याचा मला. ठीक आहे, आता गुरुने पण घोंगडी आणलेला आहे दोघांची. कानोबा तुझी घोंगडी नाही चांगली, आम्हा शिका दिली तुझी घोंगडी. त्यावेळेस मात्र गुरुने घोंगडी आणलेला आहे आणि गुरुने घोंगडी टाकली, तिकडे भटू पण टाकतोय आणि गुरुने जर साधी पाय टाका घोंगडीवर, घोंगडी गुडीकीन गुरुकी वाचाडा रे. कारण आम्ही का बघ पसाडा ना तुला असं बुडाना साथ देस कर तू. हा तरावया युक्ती असे तरायचा साधन आहे, बुडाचं देऊ नको. आणि माझे बुडावून करता देईल का मग बुडतो आधी माझे बुडावून करता देईल का म्हणजे उंची कमी झाला ना का मग तुम्ही सगळे उभा खाली. त्यावेळेस त्या गुरुनं काय केलं माहिती का, सही पाय टाकला घोंगडी खाली गेली म्हणजे वाचाडा म्हणजे ती घोंगडी काढायला परत झटकेला म्हणे काय करू म्हणजे एक काम कर तुम्ही घोंगडी मारली आणि म्हणे तुले म्हणे गुरु म्हणे की नको तुम्ही बी नको आई म्हणे घोंगडी व्हायची बघा ना मारा म्हणे मग आणि त्या काळात तुम्ही घोंगडी आणि झटकी म्हणे पुढे मी बठस नाही तुम्ही बसा. कोण शिष्य कुठे आते आणि बस ना गुरु बट्टा तपा का मारू डबल बे उतरवणे तपाटावा हे ना बरं हा थांब पाणी आणि त्यावेळेस पटू दे मात्र घोंगडी टाकली. पुढे आता नावाडी बसलेला आहे कोण बटू आणि माय कोण बसले आता गुरु आणि बस 2 किलो कोणतरीकडे घोंगडी पळी थडी आणि निघाली घोंगडी. हा निघाली घोंगडी आता आणि घोंगडी मात्र जायला लागली. गुरुला असं पश्चाताप आला म्हणे घोंगडी टाकी पाय टाकत बुडी गेली आणि बटे हात टाकल्या निघून. काय होतं त्याचा भाव शुद्ध होता. देवाला काय लागतो भाव देव पाहुणा घराला ने तिकडच्या गाडाला गेलेला गुरुला पश्चातापाला गुरु त्यावेळेस पाया पडतो कुणाचा पंढरीशी लोकांना ही अभिमान पाया पडीचं नाही एकमेका गुरुला मात्र शिष्याचा पाया पडावला का शिष्याचा पाया यावेळेस पडा गुरुने साधन केलं साधनामध्ये गुरुचाच विश्वास आहे आमचा विश्वास बसेल कसा काय असं कुठं होतं का मग का बघितलं असं कुठं होतं का. अरे देवाला तुमचा काय पैसा धन संपत्ती काही नको मनापासून चिंतन करा त्याशिवाय राहणार. देव भावाचा का हो महाराज. देव कोणता देव तुम्ही एवढं पहिल्यापासून सुरुवातीपासून येईपर्यंत फक्त तेवढं लक्षात घ्या फक्त हरी. कोणता देव बर देव भावाचा नाही कोणाच्या. मग मला सांगा तो जो साधक गेला होता तो कसा होता गोडा होता का शेणा होता आणि तेवढ्यासाठी प्रमाण होतं. मग देव जो आहे ना गोड्यांना पण हरी पद प्राप्ती घोड्या विकासी. मग तो शहाणा आहे का घोडा आहे प्रमाणपत्र आहे शेक नको. आपण शहाणा नाही उमेश महाराज शहाणा पुढे आलो आहे आपण कसं शहाणा नाही मग मला सांगा देव गेलाच का मला सांगा जनातन प्रमाण घेऊन पडली आपण काय बोलायचं आम्ही ठेवतो
मला सांगायचं हरिपद प्राप्ती. मग मला सांगायचं असं बोलल्या तिकडच्या काठाला इकडच्या काठाला तिकडच्या काठाला इकडच्या काठाला त्याचा 100% भाव होता. जीवनामध्ये संत श्रीपाद क्रांती महात्मा इकडे नाच करू का घोटी नाच नाशिक नाच जिल्हा जीवनामध्ये आपला त्यांच्या परंपरेने आमच्या मार्फत कुणाच्या एका मार्फत होईना पोस्टमन आमच्याकडे टपाल घेऊन आला. त्या टपालातला जो मजकूर आहे तो आमच्या हिताचा आहे. पोस्टमन कोणाला आम्ही पाहिला नाही. पोस्टमनकडे आम्ही लक्ष दिलं नाही. लक्ष द्यायचं नाही. पोस्टमन कोणी असो तर पोस्टाचा जो मजकूर आहे जे कार्ड आहे आमच्या इथं कुलसोनांची कृपया मुलाचं लग्न झालेलं आहे. 31 तारखेला मात्र लग्न आहे. तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येण्याची करावी. देणारा पोस्टमन तुमच्याकडे द्यायला आला. मग तुम्ही नेमकं काय ध्यान म्हटलो काय तारीख आहे की तास आला की नाही ध्यान म्हटलो वाचायचे ना ते तत्व तुम्ही फाडी का टाकत नाही. मजकूर लक्षात राहिला ना ते कार्ड फाडून टाकलं तरी काय. मग तुम्ही नेमकं तर लक्षात काय ठेवलं कार्ड ठेवलं पत्रिका ठेवली का पोस्ट मध्ये द्यावं ना तो त्याने काय मेहरबानी करी का तुम्हाला परत देवाला काय मेहरबानी करी का. तुमची टपाल तुमच्यापर्यंत दिली मग तुम्ही पोस्टमन लक्षात ठेवला. दुसरी गोष्ट टपाल लक्षात ठेवली काय पत्रिका पण त्याच्यात जो मजकूर होता तो तुमच्या हिताचा आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. शुद्ध नाही ज्याची भावना. मग हरिपद प्राप्ती घोड्या भाविकाची. घोड्याचा भाव एकच आहे. देणारा कोण देव का बा हायचे तरण साधाचे बुडा नाहीये. कारण तुळशी माळ आहे बघा पवित्र तुळशीच्या माळ आपल्या दाजीकडे आलेल्या आहेत बरं का. ज्यांना पाहिजे त्यांनी घेऊन जा. मग तुळशीची माळ पाण्यात टाकली बुडते का बुडू देत नाही. म्हणून 108 मध्ये त्याच्या 108 लिटरचं पाणी रोज स्नान होतं. म्हणून आपण पवित्र तुळशी माळ कपाळाला गंध भुका लावतो. हे साधन झालं किंवा नित्यनेम आहे आपला. बरं मग दिलेल्या तत्वाचं जे चिंतन करतात ते तुमच्या हिताचं आहे. आणि ते तारून तिथं संत श्रीपादाच्या मार्ग तुमच्याकडे आलं का संत श्रीपादाने हात करायचा मार्ग तुमच्याकडे आणून दिला का नाही झालं ना. मग दया केली तर मागणी कोणी केली. तुमच्याकडे 1 रुपयाची मागणी केली नाही. तुमच्याकडे 1 ग्लास पाण्याची आवश्यकता नाही. सहज बोलली हित उपदेश करून सायसाठी होती का ती माऊली दयाळू तरायचा मार्ग होता. होते दयाळ श्रीपाद माऊली आमची नौका किनाऱ्याला
जगाच्या मापानं इथपासून तर आतापर्यंत सगळ्या गोष्टींना मोजमाप आहे. मोजमाप काय हो, माझ्या वावडे गावापासून तर मोरफड 45 किलोमीटरचं माप आहे. मका कापूस मोजायच्या व्यापाराला क्विंटलचं माप आहे. सकाळी आम्हाला प्रसादाला साखर तेल आणायचं किलोग्रॅमचं माप आहे. सोनं घ्यायचंय ग्रॅमचं माप आहे. जमीन घ्यायची एकरचं माप आहे. घर बांधायला द्यायचं स्क्वेअर फूटचं माप आहे. पण जी वस्तू मला तुम्हाला दिली आहे नाही आपण त्या वस्तूला मोजमाप नाही. त्या वस्तूला मोजमाप नाही का? गाडी हालताना गाडी चालताना जीव झाला हा बेजार, जीव झाला हा बेजार. अया गाडीचा सांगतो ना काय काय आरोप येतात लोकांचे. आता तुम्हाला प्रेम सगळ्यांना सारखं दिलं का कमी जास्त दिलंय? सारखं दिलं, सारखं दिलं. कमी जास्त केला. एक वेळेस जन्म देणारी आई तुझा भाव करत असते राजा. एक वेळेस जन्म देणारी आई लेकरांसाठी तिच्या कुशीला 4-5 मुलाला जन्माला आली. मोठा आहे, कामाला जातो, 2 नंबर शाळेत जातो, 3 नंबर अंगणवाडीत जातो. आणि एक लहानसं मुक्तच आहे ना, त्याच्यासाठी सकाळी अंड्याची दूध द्यायची यासाठी लपवते सगळ्यांना. एक वेळेस ज्या आईच्या कुशीतून तुम्ही जन्माला येता, जन्म देणारी आई तुझा भाव करत असते. तुझा भाव करत असते का? परिस्थिती पुढे जाता येते राजा. भाऊ, परिस्थिती सगळं शिकवते माणसाला. आठवलं तुझं प्रमाण मला. कोणत्या गावाला गेलो होतो पडसड्याला, त्या आईच्या डोळ्यातून पाणी यायचं. राजे का परिस्थिती पण मात करता येत नाही. 50 किलोची बेराग होतं माझा मुलगा. 50 किलोचे बेराग दिवसभर गॅठीसवर पोटाची खंड आले गेले लोकांना महाराज जय हरी जय हरी जय हरी. सगळ्या गोष्टीवरती मात करता येते राजा. भाऊ, परिस्थितीवरती मात करता येत नाही. त्याच्यातून तुम्हाला चालायचंय. ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं राजा. कोणी अपमान केला म्हणून खचायचं नसतं या जगामध्ये. कोणी अपमान केला म्हणून खचायचं नसतं. त्या कीर्तनातून तुझे उद्गार मी शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवले. त्याच्या डोळ्यातून तुला पाहून डोळ्यातून असून यायचे का? 50 कोणत्या जन्माचं पार भोगत आहे मी. तीसभर पोटाची खडगी होण्यासाठी आईला सांगितलं होतं, आई मी नुसती 50 किलोचे बॅग तीसभर पोटाचं मला काय त्याच्यात मोबाईलला मिळतो त्याच्यासाठी ओझं पाहतोय ग. सकाळी काकड आरतीमध्ये आपा भंग म्हणायचे, तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी होजी. अगं माझ्यावर एक बॅगचे मला कमीत कमी 5 रुपये देतात तीसभर पोटाची खडग्यावर. पण ही लोक बघ जग आहे ना फुक्कट ओझं वाहतंय, फुक्कट. आणि कधी उतरेल ते ओझं करायचे. अरे पापाचं ओझं फार जड असतं. पापाचं ओझं फार जड असतं. ते कुठल्याही जन्म उतरत नाही. या जन्मी तर नाही, कितीतरी जन्म घ्यावे लागते. ते पापाचं ओझं फुकट लोक वाहतात. तुम्ही जो काम करता, तुम्ही जो मोबदला मिळतो तुमचा, तो कष्टाचा आहे, तो हिताचा आहे. परिस्थितीवरती मात करता येते. म्हणून दयावान महात्म्याला मात्र तुम्हाला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं आणि योग्य दिशा दाखवली. अडचणीतून काढली हो भल्याची ती वाट. अरे उराशी लावून घेतला तुम्हाला अमृताचा गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या आईनं कुठलाही दुजाभाव केलेला नाही. त्या आईनं कुठलाही दुजाभाव केला नाही. गरीब असला काय, श्रीमंत असला काय, गरीब झोपडीतला असला काय, म्हणीतला असला काय, बस राजाजवळ. आणि काय केलं? लावून हात कोणवडीला माथा.
सांगितलं तरी चिंता न करा भाऊ. कित्येक जन्मापासून हे होजव आता येत आहे. बंद करी. हेरजार संपवण्यासाठी आज तुझा शेवटचा चान्स आहे. आता हुकला तर मात्र पुन्हा मिळायचा नाही. 84 भोगावं लागेल. म्हणून याच जन्मी ओढा करून गेला राजा. झाला तुझा जन्म का 60विला हरी जे हे हृदय मंदिरी. मग त्यांची सरली हेरजार झाला सफल व्यापार. तुमचा जन्ममरणाचा फैसला सफल व्हावा एवढ्यासाठी साठवायला वस्तू दिलेली आहे. त्या वस्तूची मात्र शेवटच्या श्वासापर्यंत जपा मोज. सद्गुरु नायके कृपा मध्वर सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली असं प्रमाणे म्हणायचे ते. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू माझी मज दामिनी. निज वस्तू हो ती वस्तूची ओळख करून दिली. मग सद्गुरु काय करतात? गुरु अपूर्ण ठेवतात. ह्या हो गुरु अपूर्ण ठेवतात. सद्गुरु पूर्ण देत असतात. मग ज्ञानोबा यावरती कृपा झाली कोणाची? सद्गुरूची. मग निवृत्तीनाथ ऐका, आता मी कोणाची महाराजांची गोष्ट करत नाही. संत ज्ञानोबा यांच्या पायी काय मला काकडा खालीपाठ कीर्तन ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा सर्व आवडतं. एक एक शब्द काना मात्र अनुसार त्याचा मी वापर करत नाही. मला करायचा अधिकार नाही. बघा काय म्हणतात तर ज्ञानोबा रायानं माऊलींना महावर्षी ज्ञानोबा रायानं मेलेल्या प्रयत्नाकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा लेखक. मग ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला आहे. ज्ञानोबा रायानं चांगलं 65 केलेलं आहे. ज्ञानोबा रायानं चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, शतकोटी अभंग, माऊलीचा हरिपाठ, अमृतानुभव अशा बऱ्याचशा गोष्टी मात्र माझ्या